नमस्कार. 8 नोव्हेंबर भास्कर जोशी मी आवाहन करत आहे. भूषण बाहेती नावाचे गृहस्थ म्हणजे एक विद्यार्थी आहे. डॉक्टर मनीषा जोशीचा विद्यार्थी होता. हाडको टी व्ही सेंटरजवळ व्यंकटेश किराणा स्टोअरमध्ये. आणि तो लहानपणी डॉक्टर मनीषाची भूषी घरी यायचा. मनीषा त्यांना शिकवायची आणि मनीषाचे वडील पण त्यांना शिकवायचे. तर या व्यंकटेश किराणा स्टोअरला मागच्या 1.5 वर्षामध्ये मनीषाच्या आईनी भावानी असे फोन केले की यांना मदत करू नको, यांना उधार देऊ नको, सहकार्य करू नको, म्हणजे ऑलरेडी बदनामी केली. तरीसुद्धा ते भूषणचे वडील आहेत ना, त्यांनी मनीषाचे अपमान केला वगैरे सगळं. तरी मनीषाने त्यांना 15,000चा बिझनेस दिला आणि त्यांनी त्यांचं एकही बिल दिलं नाही. तर त्यांनी 2 गोष्टी केल्या. बिल दिलं नाही, मग आम्ही सगळा हिशोब काढला. तर आमच्या लक्षात असं आलं की आम्ही 15,000 रुपये दिले आणि 12,000चं फक्त सामान मिळालेलं आहे. मध्यंतरी आम्ही त्यांच्या दुकानात गेलो, त्याला व्हॉट्सअप केले, फोन केले, त्याने रिस्पॉन्स दिला नाही. दुकानात गेलो, त्याचे वडील म्हणाले तो अयोध्येला गेलेला आहे. बरोबर आहे. बरं, दुसरी गोष्ट त्यांनी ॲक्च्युली 12,000चं सामान दिलं, म्हणजे 3,000 ते नेमके बुडवलेले आहेत. परत त्याने GST भरलेलं नाही आहे, कारण बिलं दिलेलं नाही आहेत. तर भूषण बाहेतीला माझं असं आव्हान आहे की तुझ्या दुकानात येणार आहे मी आणि मनीषा, 3,000 रुपयाचा किराणा सामान तू तत्काळ तयार ठेव. त्याची यादी डॉक्टर मनीषा जोशीकडे आहे. 2 पर्याय आहेत तुझ्याकडे. जर तू सामान 3,000चं दिलं नाहीस, जे तुझ्याकडून येणं आहे, तर तू नाही म्हणून सांग, व्हिडिओवर सांग नाही म्हणून, नंबर 2. आणि दुसरं, आम्ही सोमवारी तुझ्याकडे GST कंप्लेंट करू, कारण तू बिलं दिलेलं नाही आहेस. आणि हे काही ब्लॅकमेलिंग नाही आहे. तुम्ही आमची काय बदनामी केली, काय छेतू केली, काय फोनाफोनी केली, काय कारस्थानं केली, हे सगळं आम्हाला माहिती आहे. तुला सगळ्या गोष्टी मी व्हॉट्सअपवर क्लिअर केल्यात की ह्या सगळ्या रॅकेटमध्ये पडू नको. आम्ही काही भिकारी नाही, आम्ही काही गुन्हेगार नाही. तुम्ही स्वतःला फार मोठे नका समजू. कळलं की नाही? तुमची काय अवकात आहे, काय लायकी. आम्ही कधी कोणाची लायकी अवकात काढली नाही. तुम्हाला धंदा दिलेला आहे. तुमची फूड क्वालिटी बेकार आहे. कळलं की नाही? तुमचे भाव तुम्ही जादा लावलेले आहेत मनीषाला, कॉमेंट्स केल्या आहेत, अपमानित केलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअप केलेलं आहे, तरी तुम्ही बिल दिलेलं नाही आहे. कळलं की नाही? त्यामुळे मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे, फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत, म्हणजे उद्या रविवारी 11 वाजेपर्यंतचा वेळ देतो तुम्हाला मी. तुम्ही डॉक्टर मनीषा जोशींना 3,000 रुपयाचा किराणा द्या, अन्यथा सोमवारी कारवाईला तयार राहा. सरळ सिंपल आहे. आता कोणाची सुटका नाही. धन्यवाद.